भिगवण घटनेच्या पार्श्वभूमीवर आज सकल हिंदू समाजाकडून बारामती इंदापूर आणि दौंड बंदचं आवाहन करण्यात आलेलं होतं आणि मी सध्या इंदापूर तालुक्यातील भिगवण शहरात पोहोचलेलो आहे। खरं तर भिगवण शहरातच ही घटना घडलेली आहे आणि ज्या घटनेमुळं संपूर्ण पुणे जिल्ह्यात नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रात खळबळ उडालेली आहे। मात्र आजच्या घडीला भिगवण शहर जे आहे ते मला चालू स्थितीत दिसत आहे। हे भिगवणची बाजारपेठ आहे आणि ही सर्व दुकानं जर आपण बघितली तर आज ती चालू आहेत। आता ही दुकानं बंदचं आवाहन करण्यात आलं असताना देखील का सुरू आहेत या पाठीमागचं कारण आपण जाणण्याचा प्रयत्न करणार आहे आणि या ठिकाणचे काही व्यापारी असतील ते माझ्याबरोबर आहेत, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष माझ्याबरोबर आहेत। काय कारण आहे आज सकल हिंदू समाजाच्या वतीनं खरं तर बंदचं आवाहन केलं होतं? मग इंदापूर असेल, दौंड असेल, बारामती असेल, तुमचं भिगवण शहर मात्र मला चालू दिसतंय, त्याच्या मागचं कारण काय? भिगवणने ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी दुसऱ्या दिवशी भिगवणने उत्स्फूर्त असा बंद केला आणि भिगवण व्यापारी संघटना ही सर्व पीडित मुलीच्या कुटुंबियाची सदैव पाठी राहील। काय कसा निर्णय झाला आज व्यापाऱ्यांचा? कारण वारंवार कोणतीही घटना घडली तर आपल्याला बंद पुकारला जातो आणि अर्थात तो पाळावाही लागतो, आपलं समर्थनही बरोबर असेल तर दर्शवावं लागतं। या घटनेकडे कसं बघता? आणि आज हे म्हणतात की आम्ही पीडित कुटुंबासोबत आहोत। जी घटना घडली आहे ही खूप निंदनीय आहे। त्याबद्दल भिगवण व्यापार पीडित मुलीच्या पाठीशी आहे आणि 2 दिवसापूर्वी ज्यावेळेस 17 तारखेला घटना घडली आणि 18 तारखेला भिगवण व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत पीडितांच्या बरोबर उभा राहून भिगवण बंद पूर्ण बाजारपेठ एक हाताने सर्व बंद ठेवली। त्याच याच्यावरती काल ज्यावेळेस सगळ्यांनी आवाहन केलं त्यावेळेस भिगवण व्यापारपेठेच्या ग्रुपवरती एक मेसेज आला, असं म्हणजे फिरला की आपण परवाच सगळ्यांनी बंद ठेवलं होतं। त्यावेळेस अख्खं मार्केट त्यावेळेस इंदापूर असेल, दौंड असेल, बारामती असेल सगळं चालू होतं, पण आपलं भिगवण बंद होतं। तर त्या पार्श्वभूमीवर आज आपण भिगवण बंद ठेवूया आणि जी पण काय त्यांना मदत लागत असेल किंवा जी काय सपोर्ट लागेल ती सर्व भिगवण व्यापारपेठेच्या वतीनं करण्यात तयार आहे सगळे। त्यामुळं तुम्ही त्या दिवशी बंद पाळल्यामुळं आज मात्र शहर सुरू ठेवलंय, कसं बघता या घटनेकडे? खरं तर या घटनेमुळं संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडालेली आहे। ही घटना भिगवणमध्ये घडली आहे। घटना तर तशी फार चुकीची आहे आणि ज्या 17 तारखेला ही घटना घडली भिगवणनी 18 तारखेला त्याच्यामुळं भिगवण टोटल बंद ठेवलं आणि भिगवण आज बी बंद ठेवण्याच्या विचारात व्यापारी होते, कारण ती घटना घडली आहे भिगवणलाच। जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जर आज असं घडतंय, सगळं बंद महाराष्ट्र होतंय, तर भिगवण दुसऱ्या दिवशी का बंद राहणार नाही? परंतु हिंदू संघटनेच्या पाठीमागे भिगवण ठामपणे आहे, परंतु सगळ्या व्यापाऱ्यांनी विचार केला की बाबा आपलं 17 तारखेला घटना घडल्यामुळे 18 तारखेला भिगवण बंद होतं, तर आज व्यापाऱ्यांनी आपलं दुकानं चालू ठेवून त्यांना समर्थन द्यायचं असं भिगवणच्या व्यापाऱ्यांचं ठरलं। काय मला सांगाल, एकंदरीत जर बघितलं तर सकल हिंदू समाज असं म्हणतो की मुलीवरती दबाव आहे आणि मुलगी मात्र आपल्या स्टेटमेंटवरती ठाम राहते। ते म्हणते मी माझ्या स्वइच्छेने गेले। कसं आहे ह्या प्रकरणाकडं तुम्ही कशा अँगलने बघता? खरंच मुलीवर दबाव असू शकतो? पहिल्यांदा तर जो सकल महाराष्ट्राने जो बंद ठेवलेला आहे त्याला आमचा भिगवणच्या वतीने पूर्ण पाठिंबा राहिलेला आहे आणि इथून पुढे बी राहील। बरं, आता जो दबाव मुलीच्या बाबतीत जर असेल ना तर त्याचा पोलीस तपास चालू आहे आणि योग्य तो निर्णय ते घेतील। गावचे पुढारी हे त्यांच्या बाजूने जो निर्णय होईल तो आम्हाला सगळ्यांना मान्य राहील भिगवणच्या वतीने। अशा घटना भविष्यात घडल्या नाही पाहिजेत म्हणून तरुण म्हणून काय वाटतं? तरुण म्हणून आम्ही पीडित कुटुंबाच्या समर्थ आहे, पण आता आम्ही 17 तारखेला घटना घडल्याच्या नंतर जेव्हा आम्ही 18 तारखेला पूर्ण प्रतिसाद आपल्या संघटनेने दिलेला आहे, पण संभ्रम पण निर्माण झाला की कर्जत म्हणजे इंदापूर तालुका असा बंद असं आमच्या निदर्शनास आलं नाही, म्हणून आम्ही भिगवण चालू। तर हे भिगवणचे व्यापारी आहेत। ज्या दिवशी भिगवण शहरामध्ये 17 फेब्रुवारीला ही घटना घडली आणि वाऱ्यासारखी ती बातमी पसरली गेली, त्यानंतर तात्काळ 18 तारखेला भिगवण शहरामध्ये सकल हिंदू समाजातून जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता। आमदार गोपीचंद पडळकर असतील, आमदार संग्राम जगताप असतील, हे भिगवणमध्ये आले होते आणि त्या दिवशी खरं तर ह्या सर्व व्यापाऱ्यांनी आपापली बाजारपेठ म्हणजे दुकानं बंद ठेवून या घटनेचा निषेध व्यक्त केला होता। त्यानंतर ही मुलगी जी आहे ती स्वतःहून पोलिसात हजर झाली आणि आता पुढची चौकशी जी असेल कायदेशीर ते पोलिसांकडून सुरू आहे। अशा परिस्थितीमध्ये सकल हिंदू समाजानं मागणी केलेली आहे की संबंधित मुलगी जी आहे तिचा ताबा तिच्या कुटुंबियांकडे देण्यात यावा आणि या प्रकरणात जो आरोपी आहे त्याच्यावरती पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा। इतर कोण आरोपी असतील त्याची सखोल चौकशी करून त्यांना त्यामध्ये आरोपी करण्यात यावं। अशा वेगवेगळ्या घेऊन
मागण्या घेऊन हा खरं तर बंद जो पुकारण्यात आलेला आहे, व्यापाऱ्यांचं नुकसान होतंय कारण प्रत्येक गोष्ट आली, कुठलीही गोष्ट समाजात अशी घडली तर मग बंदचं आव्हान दिलं जातं आणि व्यापारी त्यामध्ये सहभाग नोंदवत असतात. मात्र 4 दिवसापूर्वीच या व्यापाऱ्यांनी या ठिकाणी बंद केला होता, म्हणून आज मात्र भिगवण शहर या ठिकाणी सुरळीतपणे सुरू आहे. एकंदरीत झालेल्या घटनेचा निषेध देखील या व्यापाऱ्यांनी नोंदवलेला आहे आणि पीडित कुटुंबाच्या सोबत आम्ही असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. देवा राखुंडे, NDTV मराठी, भिगवण, इंदापूर.